शिवसेनेचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये घरवापसी केली आहे. अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश केला आहे. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, अक्षय ठाकूर, आनंद ठाकूर हे काही काळासाठी इतर पक्षात दौऱ्यावरती गेले होते. ते पुन्हा आमच्याकडे आले आहेत. अक्षय ठाकूर यांचे आजोबा माधू कान्हा ठाकूर हे ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले होते. आनंद ठाकूरही नगरसेवक होते. आता अक्षय ठाकूर हे आमचे प्रभाग क्रमांक 24चे उमेदवार असणार आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान शरदचंद्र पवार आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांची सर्वसमावेशक आणि विकासात्मक विचारधारेवरच आपल्या परिसराचा विकास होऊ शकतो याची आपणाला खात्री पटल्याने आपण हा प्रवेश केल्याचं अक्षय ठाकूर यांनी सांगितलं आहे. वार्ड क्रमांक 24 इथले ते उमेदवार आहेत. ठाकूर अक्षय आनंद ठाकूर यांचे वडील 1986च्या पहिल्या बोर्डात आजोबा माधू कान्हा ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होते. त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एनसीपीचा नगरसेवक होता. आता आमच्यातर्फे तो वार्ड क्रमांक 24 मधनं निवडणूक लढतो. मेरी तो विक्रांत चौहान से बात नहीं होती है और मैं फिर से अभी मैंने टीवी पे देखा. मैं फिर से अभी बाहर जाके उसको फोन लगाऊंगा. जितना हो सके मनाने की कोशिश करूंगा. थोडेफार गैरसमज आघाडी करत असताना होत असतात. ते गैरसमज हे बसवून मिटवायचे असतात. ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाल्या हे कसं काय तुम्ही सांगू शकता? नाही, ते दोघेही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते. ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते, पण विक्रांत चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी उत्सुक आहेत, तयार आहेत. काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत. पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार? फॉर्म्युला नक्की झालेला नाही. उद्या दुपारी 2 पर्यंत जागेचा फॉर्म्युला नक्की होईल. त्याशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता आत्ता 1 सेकंदापूर्वी. आता साहेब त्याच्याशी बोलतील, काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की.